महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मुलाखत सुरू होती। तसेच नाशिकमध्ये प्रथम तृतीयपंथी यांनी देखील उमेदवारी अर्ज दिलेला आहे। याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे कार्यालयामध्ये प्रमुख नेत्याच्या उपस्थित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत। या मुलाखतीमध्ये देखील आता आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 27चे काही इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत। आपण देखील त्यांच्याशी संवाद साधू। नाशिकमध्ये देखील प्रभाग क्रमांक 27मध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथी म्हणून एक इच्छुक उमेदवार आहेत। काय सांगाल, आज तुम्ही तुमची मुलाखत झालेली आहे, काय अजेंडा घेऊन तुम्ही आज निवडणूक लढवणार आहे? नक्कीच प्रभागाची विकास आणि प्रभागाच्या सर्व समस्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही गुन्हेगारी मुक्त प्रभाग आणि भयमुक्त प्रभाग करण्याचा अजेंडा घेऊन आम्ही सर्वजण पुढे जाणार आहोत। आणि नाशिक जिल्ह्यातनं पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पक्षाकडनं तृतीयपंथी या एका समुदायाला एक न्याय मिळणार आहे हे मला वाटतं। कारण तृतीयपंथी समुदाय बघितला तो खूप घटक कमी आहे आणि या घटकामध्ये पक्ष विचार करते म्हटल्यानंतर आम्हाला सर्वांना नक्कीच वाटेल की या ठिकाणी 27मध्ये जेही कामं थांबलेली आहेत आजपर्यंत, स्त्री किंवा पुरुष यांच्या बरोबरीलाही आम्ही सोबत राहून हे कामं करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल। कारण प्रभागाचा विकास कुठेतरी थांबलेला होता आणि तो विकास पूर्ण करण्यासाठी कदाचित हा प्रयत्न माझा असेल आणि 100% ह्या प्रयत्नामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सन्मान्य राजसाहेब, आम्ही सर्वजण नक्कीच यशाची भूमिका करू। काय अशा प्रमुख 27मध्ये जे काम आहे जे आत्तापर्यंत झाले नाही किंवा जनतेला त्या गोष्टीचं समाधान नाही, काय सांगा? प्रभाग क्रमांक 27मध्ये घरकुल योजनेमध्ये ड्रेनेजची खूप मोठी समस्या आहे। कारण आत्ता बघितलं तर आता प्रचाराच्या काळात सुद्धा ड्रेनेजची समस्या अजूनही संपलेली नाही आहे। कारण गेल्या 8 वर्षांपासून, आपण म्हणतो 5 वर्षापर्यंत नगरसेवकाला कालावधी असतो, पण गेल्या 8 वर्षापासून नगरसेवक तिथे काम करत होते, पण 8 वर्षापासून कुठल्याही प्रकारे तिथे ड्रेनेजचे कामं झाले नाही। कुठल्याही प्रकारे कचऱ्याची जी योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची ती लागली नाही। प्रभाग क्रमांक 27च्या अंबड, सिंहस्थनगर, दत्तनगर या भागामध्ये खूप मोठी रस्त्यांची समस्या आहे। कारण रस्त्यामध्ये खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते हे आजपर्यंत आम्हाला समजलेलं नाही आहे। कारण अनेक वेळेस निवेदन देऊन सुद्धा स्थानिक लेवलचे जे काही पुढारी आहेत आज ते आम्हाला रोख लावत आहेत। बरं, काय सांगाल तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 30मध्ये आहे। आज आमची मुलाखत होती, खूप छान प्रवण पडलेली आहे। आणि दुसरी गोष्ट की आम्हाला खूप आनंद होतो की आम्हाला काहीतरी देत आहे। आम्ही प्रभागात कामं केलेले आहेत। दुसरी गोष्ट, आमच्या प्रभागामध्ये रस्ते खराब आहेत, ड्रेनेज खराब आहेत, बाकीच्या खूप अडचणी आहेत। मराठी न्यूज वर्ल्डसाठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक।